Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the Section 54B of Income Tax Act. In this particular lecture, we are going to study the exemptions available under Section 54B from the long-term capital gain. We know that the title of our topic is long-term capital gain, and already we have studied the theoretical part of this topic, as well as we studied 5 to 6 examples on how to compute the long-term capital gain. As well as in the previous lecture we studied the exemptions from long-term capital gain under section 54. आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये आपल्या टॉपिकचं नाव आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. पहिल्यांदा आपल्याला हा जो टॉपिक आहे याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. कॅपिटल गेन म्हणजे काय, तर कॅपिटल गेन म्हणजे असेट विकून झालेला फायदा. इफ एनी असेट इज सोल्ड and if it results in a profit, then it is called as a capital gain. Now question is, what is long term capital gain? कोणत्या गेनला लॉंग टर्म म्हटलं जातं, तर त्यासाठी ती जी असेट आहे की जी असेट आपण विकली ती असेट लॉंग टर्म असेट असणं गरजेचं आहे. मग कोणत्या असेटला लॉंग टर्म असेट असं म्हटलं जातं, तर व्हेनेवर एनी असेट इज सोल्ड आफ्टर ए पिरियड ऑफ 3 years. आपण ती असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या नंतर जर ती विकली, मिनिमम 3 वर्षाच्या नंतर, तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. व्हेनेवर एनी असेट इज सोल्ड आफ्टर ए पिरियड ऑफ 3 years, देन इट इज कॉल्ड एज अ लॉंग टर्म कॅपिटल असेट. अँड व्हेन धिस लॉंग टर्म असेट इज सोल्ड, if it results in the profit, then that profit is called as a long term capital gain. So in short we can say that long term capital gain means the capital gain, that is the profit arising from the sale of long term capital asset. एखादी long term capital asset विकल्यानंतर जो काय फायदा होतो त्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके, मग लॉंग टर्म कॅपिटल गेनची आपण थेअरी पाहिलेली आहे. हा लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसा केला जातो याचे आपण 5 ते 6 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड हाऊ टू कॉम्प्यूट द टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 2 एक्झाम्पल्स पाहिली. त्या 2 एक्झाम्पल्समध्ये आपण टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्यामधून आपल्याला एक्झम्पशन्स काय मिळतात ह्याची 2 एक्झाम्पल आपण पाहिलेली आहेत. नाव व्हॉट अबाउट धिस लेक्चर, या लेक्चरमध्ये आपण काय नवीन पाहणार आहोत, तर इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द एक्झम्पशन अंडर सेक्शन 54B. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे आपण एक्झाम्पल्स पाहिली तो एक्झाम्पल्स सेक्शन 54ची होती, एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. या लेक्चरमध्ये आपण जे 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्याचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 54B. मग हा सेक्शन कशासाठी आहे, फर्स्टली वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज धिस सेक्शन, दॅट इज सेक्शन 54. And after studying this particular section we are going to see the 2 examples on how to compute the taxable long term capital gain under this particular section. या सेक्शनचा वापर करून टॅक्सेबल कॅपिटल गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो याचे आपण 2 एक्झाम्पल देखील पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज धिस पर्टिक्युलर सेक्शन, सेक्शन 54B. हा सेक्शन कशासाठी आहे, तर हा सेक्शन आहे कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चरल लँड. एखाद्या व्यक्तीनं स्वतःची ॲग्रिकल्चरल लँड म्हणजेच शेत जमीन जर विकली असेल आणि विकून जर त्याला फायदा झाला असेल तर त्या फायद्यामधून काही एक्झम्पशन्स मिळतात. ती एक्झम्पशन्स ह्या सेक्शन 54B मध्ये दिलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा सेक्शन कोणत्या असेटसाठी आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण सेक्शन पाहिला सेक्शन 54 हा कशासाठी होता, कोणत्या असेटसाठी होता, तर रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टीसाठी होता.
तसं आपण आत्ता या लेक्चरमध्ये हा जो सेक्शन बघतोय सेक्शन 54B हा सेक्शन कशासाठी आहे तर तो आहे सेल ऑफ ॲग्रिकल्चरल लँड. एखाद्या व्यक्तीनं जर शेत जमीन विकली आणि त्यातून जर काय त्याला फायदा झाला असेल शेत जमीन विकून, तर तो जो काय फायदा आहे त्या फायद्यामधून काही एक्झम्पशन्स मिळतात, त्यासाठीचा हा सेक्शन आहे सेक्शन 54B. काय सांगितलं बघा, कॅपिटल गेन अरायझिंग टू इंडिव्हिज्युअल on transfer, that is on sale of agricultural land, is exempt from tax if the following conditions are satisfied. जर एखाद्या व्यक्तीनं शेत जमीन विकली आणि त्यातून त्याला फायदा झालेला आहे, तो फायदा एक्झम्प्ट होऊ शकतो, माफ होऊ शकतो, जर पुढे दिलेल्या कंडिशन्स पूर्ण झाल्या तर. कंडिशन्स काय आहेत बघा. फर्स्ट कंडिशन आहे सच ॲग्रिकल्चरल लँड मे बी शॉर्ट टर्म ऑर लाँग टर्म कॅपिटल असेट. जी आपण जमीन विकलेली आहे ती शॉर्ट टर्म असली तरी चालेल किंवा लाँग टर्म असली तरी चालेल. याचा अर्थ काय, ती किती दिवस आपल्याकडे असावी अशासाठी कोणताही नियम नाही. 3 वर्षापेक्षा कमी असेल तर शॉर्ट टर्म, 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष आपल्याकडे असेल तर आपण त्याला लाँग टर्म म्हणतो. त्यांनी सांगितलंय ती जमीन शेत जमीन शॉर्ट टर्म असो किंवा लाँग टर्म असेट असावी. ओके, दिस इज फर्स्ट. सेकंड काय, सेकंड कंडिशन इज इट वॉज यूज्ड बाय इंडिव्हिज्युअल. ती जी जमीन आहे की जी आपण आत्ता विकलेली आहे त्या जमिनीचा वापर यूज कुणी केला पाहिजे, त्या इंडिव्हिज्युअलने, त्या ओनरने ऑर हिज पेरेंट्स फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज. जी जमीन विकलेली आहे त्या जमिनीचा वापर शेतीसाठी केला गेला असला पाहिजे. किती दिवस, फॉर अ पिरियड ऑफ मोर दॅन 2 years बिफोर द डेट ऑफ ट्रान्सफर, बिफोर द डेट ऑफ सेल. असेट विकण्याच्या अगोदर 2 वर्ष ती जमिनीचा वापर शेतीसाठी केला गेला असला पाहिजे. म्हणजे जमीन ही मोकळी नसावी. मोकळी नसावी म्हणजेच काय, त्या जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जात असावा. मग ते ओनरने वापरावं किंवा ओनरच्या घरच्यांनी ती जमीन शेतीसाठी वापरलेली असावी 2 वर्ष तरी विकण्याच्या पूर्वी. ही दुसरी कंडिशन आहे. आता एक जमीन जी होती ती विकली, त्यातून फायदाच होणार, कारण की नॉर्मली ज्या प्रॉपर्टीज विकल्या जातात त्या मार्केट प्राईसने विकल्या जातात, ती प्राईस जास्त असते, त्यामुळे नॉर्मली असेट विकून हा फायदाच होतो. मग हा जो काही कॅपिटल गेन झालेला आहे हा कॅपिटल गेन आपण कुठे इन्व्हेस्ट करायचा, कुठे गुंतवायचा ते पुढे सांगितलं बघा. ॲन इंडिव्हिज्युअल शुड परचेस न्यू ॲग्रिकल्चरल लँड. पहिली शेत जमीन तुम्ही विकली, त्यातून पैसे मिळाले, तुम्हाला फायदा झालेला आहे, त्यातून तुम्ही काय करावं, नवीन लँड परचेस करावी, ॲग्रिकल्चरल लँड. आणि किती दिवसात, विदिन अ पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर ऑफ ओल्ड ॲग्रिकल्चरल लँड. जुनी जमीन विकल्यापासून पुढे 2 वर्षाच्या आत आपण नवीन शेत जमीन खरेदी केली पाहिजे. हा त्याच्यासाठीचा नियम. नियम काय आहे की तुम्ही जुनी जमीन विकलेली आहे, आता पुढं 2 वर्षाच्या आत आपण नवीन शेत जमीन ही खरेदी केली पाहिजे. दिस इज कंडिशन नंबर 3. म्हणजे त्यांनी आपल्याला हा एक इन्व्हेस्टमेंटचा पर्याय दिलेला आहे. आपण पहिल्यांदा काय विकलं, हा जो सेक्शन आहे सेक्शन 54B हा सेक्शन आहे सेल ऑफ ॲग्रिकल्चरल लँड. आपण आपली शेत जमीन विकलेली आहे, बरोबर, शेत जमीन विकलेली आहे, त्यातून फायदा झालेला आहे. हा जो फायदा आहे तो जर फायदा एक्झम्प्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी पहिला पर्याय म्हणजे आपण त्या फायद्यामधून नवीन शेत जमीन खरेदी करावी. हा इन्व्हेस्टमेंटचा एक्झम्पशन मिळण्याचा पहिला पर्याय 1. आता पुढे काय सांगितलं बघा, द कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ सच ॲग्रिकल्चरल लँड इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ कॉस्ट ऑफ न्यू लँड परचेस्ड. याचा अर्थ काय, समजा जुनी जमीन विकून 15 लाख फायदा झालेला होता, 15 लाख रुपये. जो फायदा झालेला होता त्यामधून तुम्हाला एक्झम्पशन किती मिळू शकतं, तर तुम्ही नवीन जी जमीन खरेदी करताय ती किती रुपयाची खरेदी करताय. एखाद्यानं 12 लाखाचीच खरेदी केली तर 15 लाख फायद्यामधून 12 लाख इन्व्हेस्ट केले तेवढे वजा होतील, वजाबाकी राहिले किती, 3 लाख. राहिलेली रक्कम हे टॅक्सेबल. ओके, आपण जेवढे पैसे गुंतवू तेवढी रक्कम ही एक्झम्प्ट होते, म्हणजेच माफ होते.
मग आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, तर पण जर एखाद्या व्यक्तीनं सपोज जो काय फायदा झालेला आहे तो जर सपोज सर्व इन्व्हेस्ट केला, 15 लाख फायदा आहे, 15च्या 15 इन्व्हेस्ट केला म्हणजे शिल्लक काय राहिले, शून्य. सर्व रक्कम ही माफ होऊ शकते. जर सर्व रक्कम इन्व्हेस्ट केली तर सर्व फायदा माफ होईल, पण जर काहीच रक्कम इन्व्हेस्ट केली तर उरलेली रक्कम मात्र टॅक्सेबल असेल. अर्थ बघा काय सांगितलं आहे, इट मीन्स इफ एंटायर कॅपिटल गेन इज रिइन्व्हेस्टेड. जर आपण सर्व झालेला फायदा रिइन्व्हेस्ट केला, गुंतवणूक केला सर्वच्या सर्व, जसं आपण आत्ता उदाहरण पाहिलं की 15 लाख फायदा होता, 15च्या 15 गुंतवून टाकला तर इट इज टोटली एक्झम्ड. तर काय फायदाच शिल्लक राहिला नाही. 15 लाख फायदा झालेला तो 15च्या 15 गुंतवून टाकलेला आहे, त्यामुळे फायदा शिल्लक काही नाही, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट झिरो राहणार, सर्व रक्कम ही माफ होणार. ओके. पण बट इफ इट इज पार्शली रिइन्व्हेस्टेड, जर सर्व फायदा गुंतवला नाही, इन्व्हेस्ट केला नाही, त्यातील काहीच रक्कम फक्त गुंतवली, जसं आपण मगाशी उदाहरण पाहिलं, एकूण फायदा होता 15 लाख, 15 लाखापैकी फक्त 12 लाख गुंतवले म्हणजे शिल्लक किती राहिले, 3 लाख. राहिलेली रक्कम 3 लाख रुपये टॅक्सेबल. काय सांगतात बघा, ओनली द अमाऊंट रिइन्व्हेस्टेड इज एक्झम्प्टेड. जेवढी आपण गुंतवणूक केली तेवढ्याचंच एक्झम्पशन मिळेल आणि शिल्लक रक्कम ही टॅक्सेबल असेल. 15 लाखापैकी 12 लाख गुंतवले तेवढ्याचंच एक्झम्पशन आणि शिल्लक राहिलेले बॅलन्स अमाऊंट 3 लाख आहे ना, तेवढी रक्कम ही टॅक्सेबल असते. हा नियम आपण पाठीमागच्या सेक्शनमध्ये पण पाहिलेला आहे. मगाशी आपल्याला पहिला इन्व्हेस्टमेंटचा पर्याय सांगितला एक्झम्पशन मिळवण्यासाठी की आपण जुनी जमीन विकल्यानंतर 2 वर्षाच्या आत नवीन जमीन खरेदी करावी, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय आहे एक्झम्पशन मिळवण्यासाठी, तो म्हणजे इन केस द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज नॉट युटिलाइज्ड फॉर परचेसिंग न्यू असेट, फॉर परचेसिंग द न्यू ॲग्रिकल्चर लँड. जर एखाद्या व्यक्तीला नवीन शेतजमीन खरेदी करता आली नाही तर त्याला दुसरा पर्याय काय, इट शुड बी डिपॉझिटेड बाय हिम इन द कॅपिटल गेन अकाउंट स्कीम 1988 अँड शुड बी युज्ड अकॉर्डिंगली. हा इन्व्हेस्टमेंटसाठी एक्झम्पशन मिळवण्यासाठी दुसरा अल्टरनेटिव्ह आहे. पहिला अल्टरनेटिव्ह होता जुनी शेतजमीन विकली आहे ना, मग त्या पैशातून त्या फायद्यातून नवीन शेतजमीन खरेदी करायची, हा पहिला पर्याय. आणि आत्ता त्यांनी सांगितलेला दुसरा पर्याय तो म्हणजे ते पैसे कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवायचे. ओके, हे 2 अल्टरनेटिव्ज आहेत एक्झम्पशन मिळवण्यासाठी. ओके, दिस इज द theoretical part. Now we will see the example. This is first example on this particular section. Okay, this is example number 12. बघा एक्झाम्पल काय सांगतं, मिस्टर राजू सेल्स हिज ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड इन द अर्बन एरिया ऑफ पुणे. आणि कितीला विकली जमीन ती, 28 लाखाला इन द इयर 2020-21. ओके, दिस इज द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल. ह्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं आहे, तर व्यक्तीचं नाव काय आहे, मिस्टर राजू. राजू नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी काय विकलं, कोणती असेट विकली, ॲग्रिकल्चर लँड, शेत जमीन विकली. ती जमीन होती कुठं, पुण्यामध्ये होती. ओके, किती रुपयाला विकली, 28 लाखाला विकली. 2020-21 साली ती जमीन 28 लाखाला त्यांनी विकलेली आहे. आता ही जमीन 28 लाखाला विकली, ह्याला म्हणायचं सेल्सचं कन्सिडरेशन. 28 लाखाला जमीन विकली. पुढे काय सांगितलंय, ही हॅड परचेस्ड धिस लँड. ही जमीन खरेदी कधी केलेली, किती रुपयाला, तर 3 लाखाला खरेदी केलेली ड्युरिंग द इयर 2002-03. आपण ही जी जमीन विकली ती सुरुवातीला आपण जे खरेदी केलेली ती 3 लाखाला खरेदी केलेली, कोणत्या वर्षी, 2002-03. मग बघा एक्झाम्पलमध्ये 2-3 त्या वर्षाचा इंडेक्स किती आहे, तर 105. ज्या वर्षी खरेदी केली त्या वर्षाचा इंडेक्स 105 आहे. आत्ता मागाशी सांगितलेलं जमीन विकली कधी, 2021ला. 2021चा पण इंडेक्स दिला बघा, तो किती आहे, तर तो आहे 301. ओके, त्यानंतर ही हॅड स्पेंट ₹50,000 ड्युरिंग द इयर 2007-08 फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. 50,000 खर्च केला होता, कधी केलेला, 7-8 साली. आणि कशासाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी. मग बघा 7-8 साल आणि त्याचा इंडेक्स किती आहे, तर तो आहे 129. ओके, ज्या वर्षी जमीन खरेदी केली त्या वर्षाचा इंडेक्स दिला आहे, ज्या वर्षी जमीन विकली त्या वर्षाचा इंडेक्स दिला आहे, आणि ज्या वर्षी जमिनीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली त्या देखील वर्षाचा आपल्याला इंडेक्स हा दिलेला आहे. तो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दिला जातो. पुढे काय सांगितलं आहे, ही इन्कर्ड ट्रान्सफर एक्सपेन्सेस ऑफ ₹50,000. 50,000 रुपये ट्रान्सफरचा खर्च झाला.
ट्रान्सफर म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. कोणतीही ॲसेट विकण्यासाठी जो खर्च होतो त्याला ट्रान्सफर एक्सपेन्स असं म्हणतात. तो खर्च 50,000 आहे. पुढे सांगितलंय इन 2021 ही परचेस्ड ॲन ॲग्रिकल्चरल लँड नियर बँगलोर फॉर ₹10 लाख. या व्यक्तीनं आता नवीन जमीन खरेदी केली. कितीची खरेदी केली शेत जमीन? तर 10 लाखाची खरेदी केलेली आहे. पहिली जमीन विकली आणि आता नवीन जमीन खरेदी केली. आपल्याला इंडेक्स दिले आणि शेवटी विचारले कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन. टॅक्सेबल कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. आता लॉंग टर्म का शॉर्ट टर्म सांगितलेलं नाही. मग आपण हे ओळखायचं कसं की हा लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे? तर ही जागा खरेदी कधी केलेली? तर जागा खरेदी केलेली 2-3 साली आणि विकली कधी? 20-21 मध्ये, म्हणजे जवळपास 18-19 वर्षानंतर. 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले की ती ॲसेट लॉंग टर्म होते, म्हणजे हे ॲसेट लॉंग टर्म आहे, म्हणजे हा गेन लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय? मिस्टर राजू. हिज नेम शुड बी रिटर्न ऑन द फर्स्ट लाईन, मिस्टर राजू. त्याच्यानंतर आपण आत्ताच पाहिलं की लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि टॅक्सेबल गेन कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, हे सेकंड लाईनला. आणि असेसमेंट इयर किती आहे? 21-22. इट इज मेन्शन ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021-22. ह्या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. व्यक्तीचं नाव, आपण कोणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे पहिल्यांदा, त्यानंतर कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय आणि त्याचं असेसमेंट इयर. These 3 points we have to mention. Okay, after mentioning these 3 points, now we can draw the format. फॉर्मॅटमध्ये 2च कॉलम, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट इन रुपीज. ओके, 2च कॉलम काय? तर पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट इन रुपीज. आता आपण इथं काय कॅल्क्युलेट करतो? तर जी असेट आहे, असेट कोणती असेट आहे? ॲग्रिकल्चरल लँड, शेत जमीन. ती विकून फायदा किती झालेला आहे? मग त्यासाठी असेट विकली आपण, म्हणून सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनने. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की जमीन कितीला सेल केली? तर 28 लाखाला विकलेले, म्हणून 28 लाख घेतले अमाऊंट कॉलममध्ये. ओके, 28 लाख रुपये. आता 28 लाखाला जमीन विकली आणि ती विकण्यासाठी खर्च किती आला? तो त्यातनं आपण लेस करतो. लेस का करतो? 28 लाख रुपये जमीन विकून मिळाले आणि त्यातनं खर्च किती गेला तो वजा केला की आपल्याला नेट रक्कम किती मिळाली ते कळेल. बरोबर, म्हणून त्यातनं लेस ट्रान्सफर एक्सपेन्सेस. किती आहे बघा ट्रान्सफर एक्सपेन्सेस? ट्रान्सफर एक्सपेन्सेस आहेत 50,000. ते लेस केले 50,000, म्हणजे वजाबाकी खाली किती राहिली? 27,50,000. त्याला नाव द्यायचं नेट सेल्स कन्सिडरेशन. ओके, म्हणजे सेल असेट विकलेले 28 लाखाला, पण विकण्यासाठी 50,000 खर्च झाला, म्हणजे खर्च जाऊन एवढी नेट रक्कम शिल्लक राहिली, म्हणून त्याला नाव दिलं नेट सेल्स कन्सिडरेशन. ओके, हा झाला फर्स्ट पार्ट. आता एवढे पैसे मिळालेत, नेट रक्कम मिळाले, त्यातनं काय काय लेस करतो आपण नेहमी 3 गोष्टी लेस करतो. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, दुसरं इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं ट्रान्सफर एक्सपेन्सेस. आपण ट्रान्सफर एक्सपेन्सेस वरतीच घेतलेत, ते वरती घेतले तरी चालतात किंवा 3 नंबरला लिहिले तरी चालतात. ओके, आपण ते वरती लिहिलेत. मग आता एक एक पॉईंट घेऊया. पहिला पॉईंट काय घेतो आपण? तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. बघा, ही ॲसेट खरेदी कधी केलेली होती? बघा इथे सांगितलं आहे ही हॅड परचेस्ड धिस लँड फॉर ₹3 लाख. 3 लाखाला असेट खरेदी केलेली. ओके, म्हणजे अमाऊंट किती आहे? 3 लाख, म्हणून ब्रॅकेटमध्ये घेतलं 3 लाख. आता कधी खरेदी केलेली ही असेट? 2-3 साली. मग 2-3चा इंडेक्स किती आहे? 105 आहे, म्हणून डिवायडेड बाय 105. अमाऊंट किती होती ती घेतली आणि भागिले त्या वर्षाचा इंडेक्स 105 आणि गुणिले घ्यायचा चालू वर्षाचा इंडेक्स. चालू वर्षाचा इंडेक्स किती आहे? 301, म्हणून गुणिले केलं 301. 3 लाख भागिले 105 गुणिले 301, अमाऊंट किती आली? 8,60,000. याचा अर्थ काय असतो? तर जे आपण 3 लाख रुपये गुंतवलेले असेट खरेदी करण्यासाठी, त्या 3 लाखाची सध्याची किंमत आहे 8,60,000 रुपये. ह्याला म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. हे झाला फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट काय घेतो? इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केलेला आहे? बघा एक्झाम्पलमध्ये दिला आहे ही हॅड स्पेंड 50,000 इन 7-8 फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. म्हणजे खर्च किती केला होता? 50,000, म्हणून कंसामध्ये घेतलं 50,000. आता हा खर्च कधी केलेला? 7-8 साली. मग 7-8चा इंडेक्स किती आहे? 129 आहे. त्याने डिव्हाइड करा भागिले 129.
पहिल्यांदा अमाऊंट घेतली भागिले त्या वर्षाचे इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाची किंमत शोधण्यासाठी गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स 301 गुणाकार किती आला 1,16,667 बरोबर. हा गुणाकार आला 1,16,667. मग आता शेवटी फक्त काय करायचे नेट सेल्स कन्सिडरेशन 2750 आहे त्यातून ह्या दोन्ही अमाऊंट लेस करायच्या दोन्ही अमाऊंट वजा केल्या वजाबाकी खाली आली 17,73,333 वजाबाकी प्लस आली म्हणजे हा फायदा आहे फायदा म्हणजे हा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. हा कॅपिटल गेन कसा आला बघा कारण की असेट आहे 8,60,000ची इम्प्रूव्हमेंटचा खर्च 1,16,000 म्हणजे ओव्हरऑल जर आपण म्हटलं तर ही जी असेट आहे ती 9.5 पावणे 10 लाखाची आहे. 10 लाखाची असेट 27 लाखाला विकली 27,50,000 म्हणजे फायदा झालेला आहे आणि फायदा किती आला 17,73,333 हा फायदा आहे त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. हा फायदा कशामुळे झाला आहे काय विकलंय तर शेत जमीन विकलेली आहे आणि त्यातून फायदा किती झालेला आहे 17,73,333. आता हा जो फायदा आहे या फायद्यातून एक्झम्पशन मिळतं ते कधी मिळतं जर आपण नवीन शेत जमीन खरेदी केली तर बघा इथं दिलंय इन 2021 ही परचेस्ड अन ॲग्रिकल्चर लँड फॉर ₹10 लाख त्यांनी 10 लाखाची नवीन जमीन खरेदी केली याचं एक्झम्पशन याची सूट त्यांना मिळेल सेक्शन 54B मध्ये म्हणून एक जागा सोडून लिहायचं लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54B. आणि एक्झम्पशन मिळवायसाठी दोनच पर्याय आहेत एक म्हणजे नवीन शेत जमीन खरेदी करणं हा एक पर्याय किंवा दुसरा पर्याय कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवणं. त्यांनी पहिला पर्याय वापरला नवीन शेत जमीन खरेदी केली आणि किती रुपयाची खरेदी केली तर 10 लाखाची खरेदी केली ती अमाऊंट घेतली अमाऊंट कॉलमला 10 लाख म्हणजे आता बघा एकूण फायदा होता 17,73,333 एवढ्यापैकी गुंतवले 10 लाख तेवढ्यानं आपला फायदा कमी होईल मग वजाबाकी राहिले किती शिल्लक फायदा किती राहिला 7,73,333 एकूण फायदा 17,73,333 होता त्यापैकी 10 लाख रुपये माफ झाले एक्झम्प्ट झाले राहिलेली रक्कम 7,73,333 तेवढी रक्कम ही टॅक्सेबल म्हणून त्याला नाव दिलं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके जो काय फायदा झालेला होता तो सर्व काय गुंतवला नाही नवीन असेटमध्ये नवीन जमिनीमध्ये 10 लाखच गुंतवले त्यामुळे जो शिल्लक राहिलेला प्रॉफिट आहे 7,73,000 तेवढा टॅक्सेबल त्याला नाव दिलं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. Okay, so this is how we can calculate the taxable long term capital gain. This is first example. Now the second and last example on this particular section and on this particular topic. या टॉपिकचं या सेक्शनचं हे शेवटचं एक्झाम्पल आहे सो रीड द एक्झाम्पल केअरफुली. एक्झाम्पल काय सांगते बघा मिसेस स्नेहल सेल्स हर ॲग्रिकल्चरल लँड फॉर ₹32 लाख इन 2021. वाक्यामध्ये महत्त्वाचं काय आहे व्यक्तीचं नाव मिसेस स्नेहल आहे तिनं काय विकलं ॲग्रिकल्चरल लँड विकली किती रुपयाला विकली 32 लाखाला आसेट 32 लाखाला विकली याला म्हणायचं सेल्स कन्सिडरेशन बरोबर. आसेट कितीला विकली 32 लाखाला विकली म्हणजे सेल्स कन्सिडरेशन आणि कोणत्या वर्षी विकली 2021 मध्ये बघा आपल्याला 2021चा इंडेक्स दिला आहे तो आहे 301 32 लाखाला जमीन विकली. आता ही जमीन खरेदी कधी केलेली बघा शी हॅड परचेस्ड धिस लँड फॉर ₹5 लाख ती जमीन 5 लाखाला खरेदी केलेली आणि कधी खरेदी केलेली ड्युरिंग द इयर 90-91 साली खरेदी म्हणजे खूप जुनी जमीन आहे. आणि आपण प्रिव्हियस 2 लेक्चर पूर्वी पाहिलेलं की जर एखादी प्रॉपर्टी 2001च्या अगोदरची असेल ही प्रॉपर्टी 1990-91ची म्हणजे अगोदरचीच आहे तर त्यावेळेला काय करायचं तर असेटची कॉस्ट प्राईस 5 लाख किंवा त्या असेटची फेअर मार्केट व्हॅल्यू 2001ची ती किती दिली आहे बघा 8 लाख रुपये. बघा द फेअर व्हॅल्यू ऑफ धिस लँड ऑन 1 एप्रिल 2001 वॉज ₹8 लाख. ओके ती जी असेट आहे बघा ती असेट त्या असेट खरेदी केलेली 5 लाखाला आणि त्या असेटची आता फेअर मार्केट व्हॅल्यू किती झाली 8 लाख रुपये. मग सांगा 5 लाख रुपये कॉस्ट प्राइस आहे आणि फेअर मार्केट व्हॅल्यू ही 8 लाख आहे. आपण 2 लेक्चर पूर्वी तो नियम पण पाहिलेला की व्हेनेवर एनी असेट इज ॲक्वायर्ड बिफोर 1 एप्रिल 2001 जर एखादी असेट 1 एप्रिल 2001च्या अगोदरची असेल तर त्या असेटची कॉस्ट किती घ्यायची त्याची ॲक्च्युअल कॉस्ट जी 5 लाख आहे
किंवा त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू 8 लाख, ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर, दोन्हीतली मोठी रक्कम कोणती सांगा, 8 लाख रुपये, मग ती त्याची घ्यायची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. हा इन्कम टॅक्सचा नियम आहे. ओके, 8 लाख रुपये. आणि ही 8 लाख अमाऊंट कधीची, 1 एप्रिल 2001ची. 1 एप्रिल 2001 म्हणजे वर्ष झालं 2001-2. बघा 1-2चा इंडेक्स दिला किती, तर तो आहे 100. ओके, त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं बघा, शी हॅड स्पेंट ₹1 लाख ड्युरिंग द इयर 2009-10 ऑन इट्स इम्प्रूव्हमेंट. 2009-10 साली 1 लाख रुपये इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला. 9-10 साली बघा, 9-10चा पण इंडेक्स दिला आहे, 148 हा इंडेक्स आहे. किती इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला आहे, तर 1 लाख रुपये. पुढे शी इन्कर्ड ट्रान्सफर एक्सपेन्सेस ॲट द रेट 1% ऑफ सेल्स. ॲसेट विकण्याचा खर्च किती, सेल्सच्या 1%. आपण ॲसेट कितीला विकली होती, 32 लाखाला. 32 लाखाच्या 1%, 32 लाखाच्या 1% म्हणजे 32,000 रुपये एवढा ॲसेट विकण्याचा खर्च आहे. पुढे ॲसेट विकली, आता काय केलं त्यांनी, इन 2020-21 शी परचेस्ड ॲन ॲग्रिकल्चर लँड ऑफ ₹12 लाख. पहिली जमीन विकली, आता त्यातून पैशातून नवीन खरेदी केली किती रुपयाची, 12 लाखाची. आपल्याला इंडेक्स कोणकोणते देतात बघा, तर जे जे इंडेक्स आपल्याला उपयोगी आहेत, म्हणजे त्यामध्ये आपण जमीन जुनी होती 90-91ची, त्यामुळे आपण 2001-2ची फेअर मार्केट व्हॅल्यू घेतो, त्याचा इंडेक्स दिला आहे. इम्प्रूव्हमेंट केलं 9-10 साली, त्याचा इंडेक्स दिला आहे. आणि ॲसेट विकली 20-21ला, त्याचा इंडेक्स आपल्याला दिलेला आहे. आणि शेवटी सांगितलं आहे कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन. इथं पण सांगितलं नाही की शॉर्ट टर्म का लाँग टर्म. आता आपण समजून घ्या की जमीन होती 90-91ची, विकली ती आत्ता 2020-21मध्ये, म्हणजे जवळपास 30 वर्षानंतर विकली. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्या असेटला लाँग टर्म म्हणतात. ही तर असेट 30 वर्ष जुनी आहे, त्यामुळे ही लाँग टर्म असेट आहे. आणि ह्याचा जो गेन असेल त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जाईल. ओके, मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय, मिसेस नेहल. फर्स्ट हर नेम शुड बी रिटन मिसेस नेहल. सेकंड, आपल्याला टॅक्सेबल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. ओके, आणि वर्ष कोणतं सांगितलं आहे, असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. ह्या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. ओके, ह्या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर नाव वी कॅन ड्रॉ द फॉर्मॅट. वी नो दॅट देअर आर 2 कॉलम्स. फर्स्ट इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड वन इज अमाऊंट इन रुपीज. हे 2 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. आता हे ड्रॉ केल्यानंतर आता आपण ॲसेट विकून किती फायदा झाला हे बघतोय. ॲसेट विकून, त्यामुळे सुरुवात करायची, आपण ॲसेट कितीला विकली म्हणून सुरुवातीला घ्यायचं सेल्स कन्सिडरेशन. बघा एक्झाम्पलमध्ये ॲसेट किती रुपयाला सेल केली, ॲसेट सेल केली 32 लाखाला. अमाऊंट कॉलममध्ये घेतलं 32 लाख. ॲसेट 32 लाखाला विकली, पण विकण्याचा खर्च किती आला तो त्यातनं वजा करा. लेस ट्रान्सफर एक्सपेन्सेस. किती विकण्याचा खर्च आहे, तर सेल्सच्या 1%. आपले सेल्स इथे लिहिलं 1% ऑफ सेल्स. ॲसेट विकले 32 लाखाला, त्याचे 1% म्हणजे 32,000. रेशोडून वजाबाकी खाली राहिली 31,68,000. त्याला नाव दिलं नेट सेल्स कन्सिडरेशन. म्हणजे ॲसेट विकून त्यातनं खर्च वजा होऊन 31,68,000 रुपये राहिले. ओके, दिस इज नेट सेल्स कन्सिडरेशन. त्यातून आपण 2 अमाऊंट लेस करतो. आपण सुरुवातीच्या 4-5 एक्झाम्पलमध्ये शिकलेलो की पहिल्यांदा इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, नंतर इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं ट्रान्सफर एक्सपेन्सेस. इथं ऑलरेडी आपण ट्रान्सफर एक्सपेन्सेस वरती घेतलेले, त्यामुळे पुन्हा घ्यायची आवश्यकता नाही. मग पहिल्यांदा घ्या, पहिली अमाऊंट कुठली, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस. आपण ती ॲसेट किती रुपयाला परचेस केलेली होती. बघा, आपण ही ॲसेट जी विकली ती परचेस केलेली 5 लाखाला, परंतु 5 लाखाला कधी खरेदी केलेली, 1990-91 मध्ये. आणि आपल्याला 2001चा नियम जो आपण प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये पाहिला की एखादी ॲसेट 2001च्या अगोदरची असेल तर त्या ॲसेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायची, तर त्याला नियम आहे त्याची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, खरेदी किंमत खरी ती 5 लाख आहे, किंवा त्या ॲसेटची फेअर मार्केट व्हॅल्यू जी 8 लाख आहे. 5 लाख आणि 8 लाख ह्या दोन्हीपैकी विचेवर इज मोअर, विचेवर इज हायर. मग मोठी रक्कम कुठली सांगा, 8 लाख. ती घ्यायची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, ती घेतली बघा इथं 8 लाख रुपये. ओके, 8 लाख घेतली. आता ही जी 8 लाख अमाऊंट घेतली ती कधीची आहे,
1 एप्रिल 2001 म्हणजे 2001 2चे, मग 1 2चं इंडेक्स किती आहे 100 आहे, म्हणून त्याला डिवाइड करायचं 100 ओके. अमाऊंट घेतली भागिले त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स. चालू वर्षाचा इंडेक्स किती आहे बघा, चालू वर्षाचा इंडेक्स हा दिलेला आहे 301, तो घेतला गुणिले 301, गुणाकार आला 24,08,000. याचा अर्थ काय, जे 8 लाख रुपये किंमत होती 2001-2 साली, त्या 8 लाखाची सध्याची किंमत आहे 24,08,000 रुपये. ओके, दिस इज द इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपण घेतो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला आहे का बघा, सांगितले शी हॅड स्पेंट 1 लाख रुपये इन 2009-10 फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटचा खर्च किती 1 लाख, म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिला 1 लाख. हा कधी खर्च केलेला आहे, खर्च केला हा 9-10 साली. मग 9-10चं इंडेक्स किती आहे, 9-10चं इंडेक्स आहे 148, म्हणून भागिले 148. पहिल्यांदा अमाऊंट घेतली किती खर्च केला आहे ती, भागिले त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाचं इंडेक्स. चालू वर्षाच्या इंडेक्सनं मल्टिप्लाय केलं, गुणलं की त्याची चालू वर्षाची किंमत कळते. गुणाकार किती आला, अमाऊंट कॉलमला घेतला 2,03,378. याचा अर्थ काय, आपण जो 1 लाख खर्च केला होता, कधी केलेला 9-10 साली खर्च केलेला, त्या 1 लाखाची सध्याची किंमत आहे 2,03,378 रुपये. ओके, हे झाले दोन्ही पॉईंट. आपण प्रत्येक वेळेला एक्झाम्पलमध्ये लेस करताना 3 गोष्टी घेतो. इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ते घेतलं, दुसरे इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट ते पण घेतलं, आणि तिसरं घेतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस, ते ऑलरेडी वरती आपण वजा केलेले आहेत. त्यामुळे सर्व पॉईंट झाले. बघा, आपलं नेट सेल्स कन्सिडरेशन 31,68,000 होतं, त्यातून ह्या 2 अमाऊंट वजा केल्या, वजाबाकी राहिले किती 5,56,622 रुपये. उत्तर प्लस आले म्हणजे हा गेन आहे, फायदा आहे, त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. हा कॅपिटल गेन का आला, कारण की जर आपण बघितलं असेट खरेदी केलेले 24,08,000ला आणि इम्प्रूव्हमेंटचा खर्च 2,03,000, म्हणजे असेट खरं फक्त आहे 26,10,000ची, 26,11,000ची. 26,11,000ची असेट आपण 31 लाखाला विकतोय, म्हणजे जादा किमतीला विकतोय, म्हणजे फायदा किती आला आपला 5,56,622 हा फायदा आहे, म्हणून त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. हा फायदा जमीन विकलेलाच आहे. एकूण फायदा किती आहे 5,56,000 एवढा फायदा आहे. यातून एक्झम्पशन कधी मिळतं, जर आपण या पैशातून नवीन शेत जमीन खरेदी केली तर. बघा, मग आपल्या एक्झाम्पलमध्ये नवीन काय शेत जमीन खरेदी केलेलं सांगितलं आहे का, बघा, इन 2020-21 शी परचेस्ड अँड ॲग्रिकल्चर लँड फॉर रुपीज 12 लाख. 12 लाखाची नवीन जमीन खरेदी केली, याचं एक्झम्पशन मिळतं सेक्शन 54B मध्ये, म्हणून एक जागा सोडून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54B. ओके, एक्झम्पशन मिळण्यासाठी 2च पर्याय आहेत. एक म्हणजे नवीन जमीन खरेदी करणं हा एक, किंवा दुसरा म्हणजे कॅपिटल गेन स्कीममध्ये. ह्यांनी फक्त पहिला पर्याय वापरला, नवीन शेत जमीन खरेदी केली. कितीची खरेदी केली 12 लाखाची. मग आता 12 लाख एक माफ करा, मग बघा आपल्याला फायदा होता 5,56,622. आपण सगळ्याचा सगळा फायदा नाही, त्याच्यापेक्षा जादा रक्कम नवीन असेटमध्ये गुंतवली, 12ला गुंतवले, त्यामुळे जो फायदा होता तो सगळ्याचा सगळा गुंतवला, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट काहीही राहिली नाही. त्यामुळे टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन अमाऊंट आली 0. ती 0 का आली, कारण नियम आहे की जो फायदा झालेला असतो तो जर सर्व गुंतवला, आपण त्याच्यापेक्षा जादा पैसे गुंतवलेले आहेत, म्हणजे काय, जो फायदा होता तो सगळ्याचा सगळा गुंतवून झालेला आहे, त्याच्यापेक्षा जादा आपण पैसे गुंतवलेले आहेत नवीन असेटमध्ये, त्यामुळे फायदा काहीच शिल्लक राहिला नाही, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट आली नील. म्हणजे आता फायदा होता जो 5,56 तो सगळा गुंतवून टाकला, 12ला गुंतवले, त्यामुळे फायदा काहीच राहिला नाही, म्हणजे आता फायदाच काय नाही, त्यामुळं कोणताही टॅक्स हा द्यावा लागणार नाही. असेट विकून फायदा झालेला होता, परंतु तो फायदा आपण सर्वचे सर्व गुंतवला, जादा पैसे गुंतवले, त्यामुळे कुठलाहीच फायदा शिल्लक राहिलेला नाही आहे, त्यामुळं टॅक्सेबल अमाऊंट ही नील आलेली आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, हा जो सेक्शन आहे, सेक्शन कोणता आहे, हा सेक्शन 54B. हा सेक्शन कशासाठी आहे, तर एखाद्या व्यक्तीनं जर शेत जमीन विकली,
ॲग्रिकल्चरल लँड विकली आणि त्यातून जर त्याला फायदा झाला तर तो जो फायदा झालेला आहे त्यातून एक्झम्पशन मिळण्यासाठीचा हा सेक्शन आहे. ओके, आणि हा सेक्शन काय सांगतो, एक्झम्पशन मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय नवीन जमीन खरेदी करणं, न्यू ॲग्रिकल्चर लँड परचेस करणं, किंवा दुसरा पर्याय काय सांगितला आहे, दुसरा पर्याय आहे तो म्हणजे कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवणं. हा दुसरा पर्याय. आणि हे पर्याय वापरून आपण आपला जो काय फायदा आहे, जो काय आपल्याला कॅपिटल गेन झालेला आहे त्यामधून आपल्याला काही एक्झम्पशन मिळवता येतात. ते एक्झम्पशन आपण घेऊ शकतो आणि एक्झम्पशन मिळाल्यामुळं आपला प्रॉफिट कमी होईल. जो 17,73,000 प्रॉफिट होता त्यापैकी राहिला प्रॉफिट फक्त 7,73,373 तेवढाच फक्त तो टॅक्सेबल होतो. जर आपण एकूण प्रॉफिटपैकी थोडी रक्कम गुंतवली तर तेवढ्याचं एक्झम्पशन, राहिलेला प्रॉफिट हा टॅक्सेबल. आणि जे दुसरं एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये काय होतं, प्रॉफिट जो होता 5,56,622 आपण तो सगळ्याच्या सगळा नाही, त्याच्यापेक्षा जादा पैसे गुंतवले, त्यामुळं प्रॉफिट जो होता तो सगळा गुंतून झाला, काहीच प्रॉफिट शिल्लक राहिला नाही, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट ही नील आलेली आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. Okay, this is the last example on this particular topic. In this particular topic we studied the concept of long term capital gain, we studied how to compute the long term capital gain, we also studied how to compute the taxable long term capital gain, in which we studied different sections like exemption under section 54, exemption under section 54b, etc, etc. Okay, this is a practical topic and we have taken near about 12 to 13 examples on this particular topic. Okay, so that's it with this particular lecture. You should write down these two examples and solution in your notebook. In the next lecture we will start with the new topic of our syllabus. Okay, so that's it with this particular lecture. Here I will stop. Thank you very much.